माझ्या शेतकरी बांधवांसाठी आली आहे एक आनंदाची बातमी। काळ्या मक्याचे कणीस शेतकऱ्यांना करणार मालामाल। एका कणसाची किंमत 200 रुपये असणार आहे। काळ्या मक्याचे कणसाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत रहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। पांढऱ्या आणि पिवळ्या मक्याच्या कणसाचे नाव तुम्ही तर ऐकले असेलच, पण आज आपण काळ्या मक्याच्या कणसाबद्दल जाणून घेणार असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या काळ्या मक्याच्या एका कणसाचा भाव बाजारात 200 रुपये आहे। आता भारतातही काळ्या मक्याची लागवड केली जात आहे, मात्र अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नाही। अशा परिस्थितीत आपण काळ्या मक्याच्या लागवडीची माहिती जाणून घेणार आहोत। या मक्याची खास गोष्ट म्हणजे आरोग्यास खूपच लाभदायक असून यामुळे कुपोषण दूर होते, त्यामुळे ब्लॅक कॉर्न शेतीला बाजारात चांगला भाव मिळतो। चला तर मग जाणून घेऊया काळ्या मक्याची लागवड करून शेतकरी आपले उत्पन्न कसे वाढवू शकतात। आणि मित्रांनो, परदेशात केली जाते काळ्या मक्याची लागवड। जर तुम्हाला माहिती नसेल तर परदेशात ही काळ्या मक्याची लागवड केली जाते। आणि मित्रांनो, या काळ्या मका पिकांची पिवळ्या कॉर्नसारखी लागवड केली जात नाही, जी जगभर घेतली जाते। हे जगात फक्त काही ठिकाणी आहेत। पेरू हे सर्वात जास्त लागवडीचे ठिकाण आहे, ते तेथे मेज मोराडो म्हणून ओळखले जाते। तर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये या ब्लॅक मेक्सिकन कॉर्न म्हणतात। दक्षिण अमेरिकेच्या बाहेर ते क्वचितच आढळते। ते वाढवण्यासाठी अत्यंत उष्ण हवामान आवश्यक आहे। या व्यतिरिक्त फळधारणेनंतर भरपूर पावसाची आवश्यकता असते। या परिस्थितीत जगभरातील काही ठिकाणी ब्लॅक कॉर्नची शेती केली जाऊ शकते। चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया काळ्या मक्याची खासियत काय आहे किंवा काळ्या कॉर्नची खासियत काय आहे, ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। ब्लॅक कॉर्न फार्मिंगमध्ये हलक्या जांभळ्या रंगाची पाने असतात। त्यांची झाडे 3 मीटर उंच वाढू शकतात। तेथे उगवलेली फळे 202 सेंटीमीटर लांबीपर्यंत वाढू शकतात। जसजसे ते पुढे वाढू लागते तसतसे त्याचे दाणे काळे होऊ लागतात। हे कोब्स एक द्रव सोडतात, ज्यामुळे त्यांना डाग पडतात। हातातून पाने काढली की बोटे जांभळी होतात। ते चवीला चांगले असले तरी पिवळ्या कॉर्नपेक्षा ते चघळायला जास्त वेळ घेतात। याशिवाय त्यात स्टार्च मुबलक प्रमाणात असतो। काळ्या मक्याची लागवड जगातील अनेक देशांमध्ये केली जाते। जेव्हा आपण काळ्या मक्याचे कणीस पाहतो तेव्हा त्याचे दाणे पूर्णपणे काळे आणि चमकदार दिसतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळ्या मक्याचे दाणे पिवळ्या आणि पांढऱ्या मक्यांपेक्षा जास्त स्वादिष्ट असतात। चविष्ट असण्यासोबतच काळ्या कॉर्नमध्ये भरपूर पोषक असतात, जे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। काळ्या कॉर्नची शेती विशेषतः त्याच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते। कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार लाल काळा मका हा कुपोषणाशीही लढा देईल आणि शेतकऱ्यांनाही मोठा फायदा देईल। छिंदवाडा येथील कृषी संशोधन केंद्रात देशात प्रथमच लाल काळ्या म्हणजेच रंगीत मक्यावर संशोधन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे यात जास्त तांबे आणि लोह मुबलक प्रमाणात असते। आतापर्यंत पिवळा आणि पांढरा मका बाजारात उपलब्ध होता, परंतु लाल काळा मका आणि काळ्या मक्याचे उत्पादन भारतातील छिंदवाडामध्येही होणार आहे। तुम्ही या मक्याची लागवड करण्यासाठी बियाणे ऑनलाईनही खरेदी करू शकतात। ते कोणत्या प्लॅटफॉर्ममधून खरेदी करायचे आहे ते सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, किंवा मी तुम्हाला कम्युनिटी टॅबमध्ये सांगणार आहे की ते तुम्ही कुठून खरेदी करू शकतात। आणि जर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक पण करू शकतात आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पण तुमचे जे पण प्रश्न असतील ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात।